श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे धर्मवीर बलिदान मास पाळला जातो आहे। फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्ये दरम्यान हा मास असून या अंतर्गत अनेकांनी मुंडन केलं। संभाजी महाराजांच्या न निघालेल्या अंत्ययात्रेचं स्मरण म्हणून श्रद्धांजली देखील वाहण्यात येणार आहे। फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्ये दरम्यान धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येतो आहे। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे या मासाचं आयोजन करण्यात आलं आहे। हिंदुस्थानच्या आजच्या स्थितीत धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अन्वय व अर्थ पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। संभाजी महाराज पकडले गेल्यापासून त्यांचा अत्यंत अनन्वित छळ करण्यात आला। रोज एक अवयव तोडला गेला। संभाजी महाराजांची मृत्यूच्या दिशेने बलिदानाच्या मार्गावर संपूर्ण महिनाभर रोजच अतिधीरोदात्तपणे वाटचाल सुरू होती। म्हणून फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन अमावस्येपर्यंत रोजच सामाजिक व कौटुंबिक स्तरावर महिनाभर प्रत्येक दिवशी श्रद्धांजली धर्मवीर बलिदान मास पाळला जातो आहे। या अंतर्गत मुंडन करण्यात आलं। निषाद जोत, कर्ण धोटे, दीपक यलगलवार, मनोज विश्वकर्मा, धीरज गुप्ता, कपिल सानप, गौरव देसाई, निखिल काटे, गोकुल पेठे, प्रसाद निहाटकर यांनी मुंडन केलं। याशिवाय येत्या 24 मार्च रोजी मूक पदयात्रा काढण्यात येत आहे। तसंच व्याख्यानाचंही आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे। यश गुप्ता, रोशन चौहान, प्रवीण गुल्हाने, रवी डोंगरे, सागर पंचबुद्धे, हेमंत उईके, रोहन देवलसी यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। चेतन बुधे, विदर्भ न्यूज, अमरावती।